भानसी मातागड करोडी येथे उद्या महामहिम राज्यपाल केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेकरिता विविध ठिकाणाहून बैलगाडा शर्यतीचे प्रेक्षक मथुर या बैलाला पाहण्यासाठी आलेले आहे। हा बैल अडवली मुंबई येथील असून या बैलाचे चाहते प्रेक्षक हजारोंच्या संख्येने करोडी येथे येऊन आपल्या लाडक्या मथुरला भेटत आहेत। याबाबत सविस्तर माहिती पंचायत समिती सदस्य सर्जेराव पाटील चव्हाण यांनी माध्यमांद्वारे बोलताना दिली। बहुत बड़ा हीरो नाव घ्या तुमचं। सर्जेराव पाटील चव्हाण, पंचायत समिती सदस्य, छत्रपती संभाजीनगर। उद्या होणाऱ्या 18 तारखेच्या महामहिम राज्यपाल केसरीसाठी कालपासून बैलगाडा क्षेत्रातील सगळ्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बैलगाडा क्षेत्रातील सगळ्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आणि बैलगाडा क्षेत्रातील मुख्यमंत्री म्हणावं लागेल असा राहुल पाटील यांच्या मथुर कालपासूनच लखनच्या गोठ्यावरती हजर झालेला आहे आणि उद्या होणाऱ्या 18 तारखेचं मैदान मोठ्या जोशामध्ये लखन आणि मथुर दोघं सोबत पाळणार आहे। खूप दिवसापासून मराठवाड्यातील प्रेक्षकांची इच्छा होती किंवा मथुरने आपल्या मराठवाड्यामध्ये आलं पाहिजे, आपल्या मराठवाड्यात येऊन पळालं पाहिजे। ती इच्छा कुठंतरी राहुल भाईला मी विनंती केल्यानंतर राहुल भाईनं ऐकलं आणि मथुर आपल्या मराठवाड्यात दाखल झाला आणि सगळ्या प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार आहे। पहिलीच वेळेस मराठवाड्यामध्ये मथुर आलेला आहे आणि तो पण छत्रपती संभाजीनगर करोडी येथील भानसी मातागड येथे उद्या होणाऱ्या महामहिम राज्यपाल केसरी या मैदानासाठी मथुराला आणि प्रेक्षकाचा कालपासून आनंद गगनात मावेन असा झाला। कालपासून मोठ्या संख्येनं आतापर्यंत 5-7 हजार प्रेक्षक मथुरला बघून गेले असतील। म्हणून मथुरच्या मथुर हा आडवली कल्याणमधला आहे मुंबईचा आणि राहुल भाई पाटील म्हणून त्यांचे मालक आहे। कसं आहे हजारात लाखात हजारानंतर एखादा नंदी तयार होतो, हजारात म्हणा 10,000 म्हणा तसं मथुर तयार झालेलं आहे। म्हणून उद्या मथुराने आपला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हिंदी केसरी लखन आपला पण मराठवाड्याचा सगळ्यांचाच आहे, तो आता उद्या पळताना दिसणार आहे। आतापर्यंत किती गाड्यांची नोंदणी झाली आहे? आतापर्यंत 600 गाड्यांची नोंदणी झाली। ओके। आणि आता तो करून 4 वाजता लॉट काढणार आहे। लॉट काढणार 4 वाजता। ओके। किती येतील अंदाजे? अंदाज किती येतील? अंदाजे किती येतील? थोड्याफार अजून नोंदणी होऊ शकते, थोड्याफार प्रमाणामध्ये नोंदणी होऊ शकते।